आज नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी आणि 7 जन्म तोच नवरा मिळावा म्हणून सगळ्या जणी वडाची पूजा करणार आहेत. पण माझी पहिली वटपौर्णिमा असूनही मला ती साजरी करता येणार नाही. पण तू कुठे चाललीस एवढी नटून थटून? तिथेच जिथे तुम्ही सगळ्या जाताय, वटपौर्णिमेच्या पूजेसाठी. अगं, हा लग्न झालेल्या बायकांचा सण असतो आणि लग्न झालेल्या बायकाच वड पुजतात ना. मग तू कशी करणार पूजा आणि कोणासाठी करणार आहेस? ऑफकोर्स समीरसाठी. मला काही हे वेगळं सांगायची गरज आहे का? अगं राजसी, अगं असं नाही करत. म्हणजे काय वेडेपणा आहे, तुझं अजून लग्न झालेलं नाही ना. पण समीरची आई मी मनातून केव्हाच त्याची बायको झाली आहे ना. आणि ही रेणुका वर्षानुवर्ष ही हिच्या नवऱ्यापासून लांब आहे. ही वटपौर्णिमेची पूजा करू शकते, मग मी का नाही? राजसी तू मला दे. जाऊ दे, सोड. तिला कळत नाही ती काय बोलते ते. अगं तिकडे खूप बायका असतील आणि त्या तुला जर काही उलटसुलट बोलल्या तर तुला आवडणार नाही ना. आणि तुझ्या गळ्यात मंगळसूत्र कुठे? हट्ट करू नकोस हा. चला. समीरची आई, कोणी बोललं तर मी बघून घेईन ना, पण मी वटपौर्णिमेची पूजा करणारच. बघते मला कोण अडवतंय ते. समीरची आई, मी आलेच. जिला बाजूला करून मी वटपौर्णिमेची पूजा करायला जाते, तिला जरा भेटून तरी येते. दीदी, आता खरंच तिची भीती वाटायला लागली. काय विचार करणं बंदच केली का हिने? झपाटल्यासारखं वागतेय नुसती. म्हणूनच जास्त धोकादायक वाटते मला. सांभाळून राहायला हवं. बाबा, कशी दिसते मी? अरे वा, छान. तू पण चाललीस का वटपौर्णिमेला? हो. सगळं बघून घ्या. लग्न झालेल्या बायका कशी पूजा करतात सगळं व्यवस्थित बघून घे. नमिता, आता हिच्यासाठी सुद्धा एखादा मुलगा बघायला लागला आपल्याला. अगं बाई, लाजली. आई बाबा, तुम्ही पण ना. बाबा, पूजवून आले की मी मदत करते तुम्हाला. हो, मदत लागेल तुझी मला. आणि आज वटपौर्णिमा आहे ना, त्यामुळे डब्यांची कामं नाहीयेत. त्यामुळे कडधान्य निवडण्याची जी काही जास्तीची कामं आहेत ती सगळी हातावेळी करून टाकतो. बरं निकी, मला सांग, त्या समर्पिता किचनच्या लायसन रिन्युअलचं काय झालं? ऍप्लिकेशन केलंय, होईल काम. एकदा का लायसन्स मिळालं ना की समर्पिता किचन पुन्हा सुरू होणार. कल्याणी, कल्याणी, आवरलं का? अगं लवकर ये, निघायला उशीर होते आपल्याला. काय ग, अजून तयार नाही झालीस? अगं पूजेला निघायचंय ना आपल्याला. आई, मी ठरवलंय, फॉर्मॅलिटी म्हणून करायची असेल ना तर ही पूजा न केलेलीच बरी.
अगं कल्याणी, हे जे काही सणवार असतात ना त्याला सुद्धा काहीतरी अर्थ असतो. अगं ह्या सणाच्या निमित्तानंच नवरा बायकोचं नातं घट्ट होतं. फक्त पूजेनेच नातं घट्ट होणार आहे का? अगं पण प्रयत्न तर करायला हवेत ना. अहो मग प्रयत्न काय फक्त बायकोनेच करायचे? नवऱ्याने काहीच नाही करायचं का त्यासाठी? बघितलं ना कसा ठोंब्यासारखा बसलाय, काही बोलत नाहीये तो. हे बघ कल्याणी, असं प्रत्येक वेळी तू मी करून असं ताणायचं नसतं. संसारात एकदा एकाने पडतं घ्यावं, एकदा एकाने. तडजोड करून संसार पुढे न्यायचा असतो ना. हे बघ, असं अडून बसू नकोस. तुला असं वाटत असेल की मी माझ्या मुलाच्या आयुष्यासाठी तुला वड पुजायला सांगते. हे कारण आहेच, पण ह्यापेक्षाही महत्वाचं कारण हे की तुमच्या नात्याचं आयुष्य वाढावं. आणि हे मला अगदी मनापासून वाटतंय. हे बघा, तुम्ही जुने वाद विसरा आणि ह्या निमित्तानं नव्यानं सुरुवात करा. ठीक आहे, तसं असेल ना तर तुमच्या मुलाने माझ्या समोर येऊन मला सांगावं की कल्याणी तू माझ्यासाठी वड पुजायला जा. बघा एवढं बोलतो का? कल्याणी, तू माझ्यासाठी वडाची पूजा करावीस अशी माझी मनापासून इच्छा आहे. बघ, बोलला ना तो. झालं ना तुझं समाधान? अगं त्यालाही हे नातं हवंय. आणि कोणी सांगावं, या पूजेच्या निमित्तानं तुमचा संसार छान होईल. जा पटकन तयार होणे. अरे कशाला आटापिटा करतेस ती टिकली कपाळावर लावण्यासाठी? तुझं कुंकू आज तुझं राहणार नाहीये, कारण आज मी उधारीवर ते माझ्या कपाळावर मिरवणार आहे. याला म्हणतात न्याय. यु नो, जस्टिस. माझ्या हक्काचा नवरा तू माझ्यापासून चोरलास. ऍक्सिडेंटली का होईना, पण देवा ब्राह्मणांच्या साक्षीने तुझं समीरशी लग्न झालं. पण बघ ना, केवढी कम नशिबी निघालीस तू. केवढा स्पेशल डे आहे आज. आणि ह्या महत्वाच्या दिवशी तू तुझं सौभाग्य मिरवूच नाही शकत. तुझी पहिली वटपौर्णिमा आहे ना आज, आणि तुला वडाची पूजाच करायला मिळणार नाही. अँड लुक ॲट मी. मी मनाने समीरला केव्हाच माझा नवरा मानलाय, आणि समीरच्या नावाने मी आज वडाची पूजा करणार आहे. असू दे ना, या जन्मासाठी थोड्या वेळासाठी तो तुझा झालाय, असू दे. पण समीरचा आणि माझा बॉन्ड 7 जन्मासाठी केव्हा साईन झालाय. आज मी वडाची पूजा करताना हेच मागणार आहे. उरलेला हा जन्म आणि इथून पुढचे 6 जन्म समीर फक्त आणि फक्त माझाच राहायला हवा. हे बघा तुम्ही, तुला साधं माझ्याशी बोलायला झेपत नाहीये ग. तू पूजा काय करणार आहेस? दया येते ग तुझी. किती किती हेल्पलेस असत ना ग तू आता. मला साधं अडवू पण नाही शकत. आणि मोठ्या तोऱ्यात म्हणत असतेस, राजश्री मॅडम तुम्ही मला आणि समीरला हरवू शकणार नाही.
आता ग नात्याच्या आणि लग्नाच्या सगळ्यात मोठ्या शर्यतीत मी तुला आज हरवणार. मी वडाची पूजा करणार आणि तुझी हार होणार आहे. जी हार तुला आयुष्यभर लक्षात राहील. मी वडाभोवती फेऱ्या मारणार आणि हे सिद्ध करणार की लवकरच मी समीरला तुझ्यापासून हिरावून घेणार आहे आणि कायमचं माझं करणार. नाही हे बघा, तुम्ही असं नाही करू शकत. तुम्हाला काही अधिकार नाहीये. तो हक्क माझा आहे, फक्त माझा. होता हक्क होता डार्लिंग. मी ते सांगते ना तुला. तुझा हा जो काही सो कॉल्ड अधिकार आणि हक्क आहे ना, तोच मी हिरावणार आहे. हे बघ, पूजेचं साहित्य आणि कशी दिसतीये ग मी? सांग ना कशी दिसतीये. समीरला आवडेल ना? चल मी जाते पूजेला. तू बस इथे मुळमुळ रडत. टेक केअर. बरं झालं, या दोघांमध्ये काही चकमक नाही झाली. चला चला समीरची, लेट्स गो. चला चला चला. समीरच्या नावाने मी आज वडाची पूजा करणार आहे. वडाची पूजा करणार आहे. नात्याच्या आणि लग्नाच्या सगळ्यात मोठ्या शर्यतीत मी तुला आज हरवणार. तुला आज हरवणार. ठीक आहे. राजसी दिसली मला बाहेर. काय बोलली? परत काही वेडवाकडं सांगून टाकू का सगळं? नाही नको. आत्ता जर मी समीरना सगळं सांगितलं तर ते जाऊन राजसी मॅडमची वाद घालतील. आई आणि ताई पण बाहेरच आहेत. त्या सुद्धा काहीतरी बोलतील आणि शब्दाने शब्द वाढेल. त्यापेक्षा आता काही न सांगितलेलंच बरं आहे. बोला ना, काय विचार करताय? नाही काही नाही. ठीक आहे, खाऊन घ्या. अहो आज निर्जळी उपवास आहे माझा. निर्जळी? नाही नाही अर्पिता मॅडम, हे बघा मला अजिबात चालणार नाही आहे. 2 दिवसापूर्वी तुम्ही हॉस्पिटलमधनं घरी आलात. तुमचं खाणं पिणं वेळेवर होणं गरजेचं आहे. उपास करण्याबद्दल माझं काही म्हणणं नाही आहे, पण निर्जळी वगैरे उपास नाही करायचा आहे. घ्या. अहो कळतंय मला, पण एका दिवसाने काही होत नाही. आणि असंही हा उपवास नवऱ्यासाठीच असतो ना. मग नवऱ्याचंच ऐकणार नाही आहात का? हा, हे काही नाही. घ्या. मीर, अहो इतक्या मोठ्या संकटातून वाचवलं तुम्ही मला. खरं तर आपल्या गोष्टीतली सावित्री ना तुम्ही आहात. माझे प्राण खेचून आणलेत तुम्ही. तुमच्यासाठी एवढं नाही करू शकत का मी? बरं मला सांगा, हे वटपौर्णिमेचा उपास कशासाठी करतात माहिती आहे ना? नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी, बरोबर?
मग माझ्या दीर्घ आयुष्यासाठी मला एक गोष्ट हवी आहे. मला माझी बायको निरोगी हवी आहे. आयुष्यभर माझी सोबत करण्यासाठी. ठीक आहे, माझ्यासाठी आहे. प्लीज. तुम्ही काय खाणार आहात? मी हेच खाणार. खिचडी? पण तुम्हाला तर खिचडी आवडत नाही ना? सलेल भाऊजी बोललेले एकदा. उपास आहे म्हणल्यावर खिचडी खाण्याशिवाय दुसरं काही खाऊ शकतो का? म्हणजे तुमचा उपवास आहे? हो. हे बघा, 7 जन्म मी तुम्हाला सोडणार नाहीये. 7 जन्म त्रास देणार आहे तुम्हाला, कळलं ना? धरा. हे घ्या. रात्रीच्या पावसामुळे ना सगळीकडे चिखल झालाय. आई, मी काय म्हणते, इथे ना बऱ्यापैकी गर्दी असेल. मी फांदी घेऊन ना घरी जाते आणि घरी पूजा करते. इथे बोर होईल हो मला. काही बोलू नकोस, चल गपचूप. अयो ऐका ना, तू काय असं चिडचिड करू नकोस आणि हसत मुखाने पूजा कर. चल. नका शोधू. नाही आली तुमची लेक. माझ्या मुलाला जाळ्यात ओढून त्याच्याशी जबरदस्ती लग्न केलं तर खरं, पण त्याच्या नावाने वटपौर्णिमा करण्याचं भाग्य तुझ्या पोरीच्या नशिबात नाही ग. कम नशिबी ती कम नशिबीच. हो, तुमच्या मुलाची कर्म माझ्या मुलीवर लादू नका. भरल्या मांडवातून पळून नेले तुमच्या मुलांनी माझ्या मुलीला. बरं, तिथे नेऊन सुद्धा तिचे फक्त हाल केले. तिच्याबद्दल मला जरा सुद्धा सहानुभूती नाहीये, पण तुमचा मुलगा नाकर्ता आहे हे त्या निमित्ताने सिद्ध झालं. आणि कुणी सांगावं, तिच्या जीवावर जे बेतलं ते तुमच्या मुलांनीच केलं असेल. हो, तोंडावर तुमचं. आमच्या समीरच्या बाबतीत एक शब्दही ऐकून घेणार नाही आम्ही. उलट तुमच्या अर्पितामुळे समीरचं आयुष्य बर्बाद झालंय. त्याची नोकरी सुद्धा गेलीये. आणि काय आत्ता पुळका येतोय मुलीचा. एवढं सगळं झालं तर हॉस्पिटलमध्ये बघायला सुद्धा नाही आला तिला. अगं कशा येणार याच ओरडत असतात. माझी मुलगी अपशकुनी आहे. ज्याला हात लावते त्याची माती करते. मग संसार तरी कसा धड करेल. तुम्ही तर संसाराबद्दल नकाच बोलू. तुमच्या मुलीचं ना सगळं कळलंय आम्हाला. काय कळलंय ग. इथे पूजेचा देखावा करायचा आणि तिथे नवऱ्याला लाथा घालायच्या. तुझ्याकडे जेवायला नाही आली ना. हा, उलट माझ्या मुलाला डबे पोचवायचं काम दिलं. डिलिव्हरी बॉय केला त्याचा.
उपकार केले त्याने तुमच्यावर, त्याचंच खाताय. निदान आम्ही तसं तरी नाही करत. आई 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 शांत राहा ना, प्लीज प्लीज शांत राहा. रेणुका दीदी, इथे सगळे पूजेसाठी आलेत ना, तर आपण सगळेच जरा शांत राहूया. हा, मग ते तुझ्या आईला सांग ना. अगं मला काही गप्प बसायला सांगतेस? ही आपलं खाणं काढते आणि मी गप्प बसू? नाही, मी हिचं ऐकून घेणार नाही. मी सुद्धा ऐकून घेणार नाही. धार गाय, निलांबरी आहे मी, निलांबरी. बरी तर बरी, नाही तर धारेची वेळी. बारीक चिरून कधी वाटणात टाकेल ना, पत्ता सुद्धा नाही लागणार. ये समोर, माझे हात काही केळी खायला गेले नाहीयेत. धार गा, आणि मला काय चिरून काढणार ग? माझी जीभ ना सोलन आहे, सोलन. अशी उभी सोलन ना, तुला हाय हाय करत बसशील. तुझं कुंकू आज तुझं राहणार नाहीये, कारण आज मी उधारीवर ते माझ्या कपाळावर मिरवणार आहे. मी मनाने समीरला केव्हाच माझा नवरा मानलाय आणि समीरच्या नावाने मी आज वडाची पूजा करणार आहे. नाही, त्या राजसी मॅडमचा काय संबंध? समीरशी लग्न मी केलंय. देवा ब्राह्मणाच्या साक्षीने मी नातं जोडले त्यांच्याशी. आजच्या दिवशी जर समीरसाठी देवाकडे काही मागायचं असेल तर ते मागणारे हात माझेच पाहिजे. समीरच्या नावाने वड पूजायचा अधिकार माझा आहे, फक्त माझा. समीर, चला, मला वडाची पूजा करायची आहे. घेऊन चला मला तिकडे. हो अर्पिता मॅडम, असं काय करताय तुम्ही? नका ना हट्ट करू. डॉक्टरांनी काय सांगितलं? काल तुमच्या समोरच सांगितलं ना त्यांनी. ते काही नाही, तुम्हाला पूजा करायची असेल तर मी वडाची फांदी तोडून आणतो, त्याची पूजा करा. पण पूजेसाठी झाड तोडणं मला काही पटत नाही आहे. नाही, ते मलाही पटत नाहीये, पण मला तिकडे जाऊन पूजा करायची आहे. प्लीज समजून घ्या ना. माझी पहिली वटपौर्णिमा आहे, मला करायची आहे पूजा. आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आणि या अपघातानंतर तर खूपच जास्त महत्वाचं आहे. चला ना लक्षात येत आहे अर्पिता मॅडम, पण तुम्ही प्लीज समजून घ्या ना. तुम्हालाच त्रास होणार आहे. काल चक्कर आली होती, आठवत आहे ना? पण तुम्ही म्हणता ना, माणूस इच्छाशक्तीच्या जोरावर सगळ्या गोष्टींवर मात करू शकतो. आणि हो, तुम्ही असाल ना तिकडे, काही नाही होणार मला. चला ना. हे बघा, तुम्ही प्लीज हट्ट करू नका. हा हट्ट मी तुमचा नाही पूर्ण करू शकत. तुम्ही बाकी काही सांगा मला, पण या बाबतीत नाही. तुमच्या जीवाशी मी तुम्हाला खेळ करू देणार नाही. यासाठी मला माफ करा प्लीज. समीर,